अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। उद्या गुरुवार आहे। ज्या वेळेस गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग येत असतो त्या दिवशी आपल्याला सेवा करायच्या असतात आणि हा गुरुपुष्य अमृत आता शेवटचा गुरुपुष्य अमृत योग राहणार आहे। याच्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 2027 मध्येच गुरुपुष्य अमृत योग येणार आहे। म्हणून ह्या दिवशी गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी आपल्याला सेवा करायच्या असतात। असं म्हटलं गेलेलं आहे गुरुचरित्रामध्ये की ज्याने गुरुचरित्राचा ग्रंथ वाचलेला असेल त्याला माहिती असेल की ग्रंथात असं म्हटलं आहे की ज्यावेळेस आपल्यावरती देव नाराज होत असतात त्यावेळेस आपल्याला गुरु वाचवत असतात, पण गुरु जर नाराज झाले तर आपल्याला देवही वाचवू शकत नाही। म्हणून आपल्याला देवांसोबत आपल्याला गुरूंचीही सेवा करणं खूप गरजेचं आहे। उद्या गुरुवार आहे, गुरुपुष्य अमृत योग आहे, म्हणून ह्या योगावरती आपल्याला आपल्या घरामध्ये गुरूंची सेवा करणं खूप गरजेचं आहे। तुम्ही दत्त महाराजांची सेवा करा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा। तुम्हाला उद्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात उद्या सर्वप्रथम तुम्ही उद्या गुरुवार असल्याने गुरुवारी सकाळीच उठून ज्यावेळेस आपण अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला पितरांची सेवा करायची असते। पितरांची सेवा झाल्यावरती अंघोळ वगैरे झाल्यानंतर पितरांची सेवा केल्यानंतर आपल्याला देवपूजा केल्यानंतर आपण तुमच्याजवळ समजा महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, फोटोवरती तर आपल्याला अभिषेक करता येत नाही, म्हणून जर तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप किंवा तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा तुम्हाला जप करता तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तुमच्याजवळ केंद्र मठ जर असेल तर तुम्ही केंद्रात मठातही आपल्याला जायचं आहे। तुम्हाला जर वाटलं तर आपल्याला त्या दिवशी पिवळ्या फुलांचं फूल किंवा पिवळ्या पदार्थ असतील ते आपल्याला महाराजांना अर्पण करायचे आहेत, किंवा तुम्हाला जर कोणाला दान द्यायचे असतील तर तुम्ही दानही देऊ शकतात। नंतर तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर तुम्ही मूर्ती साफ वगैरे करून ठेवल्यानंतर तुम्हाला तारक मंत्राची सेवा करायची आहे। तारक मंत्र तुम्ही म्हणा, एक मा श्री स्वामी समर्थांची करा, एक मा तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात। त्याच्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दिवसभरातनं कधीही तुम्हाला वेळ भेटला तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पठण करा। संक्षिप्त गुरुचरित्र जर तुमच्याकडे असेल तर संक्षिप्त गुरुचरित्र ह्या ग्रंथाचाही तुम्ही पाठ करू शकतात। ज्या घरामध्ये संक्षिप्त गुरुचरित्र किंवा स्वामी महाराजांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही अडचणी येत नाही, आणि म्हणून गुरुपुष्य अमृत योगावरती तुम्हाला काही झालं तरी आपल्याला गुरूंची सेवा आपल्याला करायची आहे। गुरूंची सेवा केली गेली तर आपल्याला आत्मसमाधान आणि आपल्यातील निगेटिव्ह एनर्जी किंवा नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि आपलं घर प्रसन्न होत असतं। आणि शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आहे, म्हणून तुम्ही नक्कीच आवर्जून ह्या सेवा तुम्ही नक्कीच करून बघा। गुरुचरित्रातील 14वा अध्याय आणि 18वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे। तुम्हाला जर वाटलं संक्षिप्त गुरुचरित्र किंवा स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पठण करायला तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, म्हणजेच तुमच्या घरात लहान मुलं असतील किंवा तुम्हाला एका बैठकीत नसले, पण मग संक्षिप्त गुरुचरित्र स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ एका बैठकीतच आपल्याला पूर्ण करायचा असतो। तुम्हाला शक्य नसेल किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल किंवा काही अडचणी असतात बसायला, काही ना बरेच प्रॉब्लेम असल्यामुळे तर तुम्ही एका बैठकीत तक शक्य होत नसेल तर तुम्ही 3 वेळेस म्हणजे 7-7-7 असे करून तुम्ही 3 टप्प्यातही करू शकतात किंवा 2 टप्प्यातही पठण करू शकतात। 2 टप्प्यात न करता तुम्ही 3 टप्प्यात करा। 7 आत्ता दुपारी सकाळीच वाचले तर दुपारून 7 वाचा आणि संध्याकाळी 7 वाचा असं करून तुम्हाला पूर्ण संक्षिप्त स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला पूर्ण पठण करायचा आहे। 14वा 18वा पठण करा। गुरुपुष्य अमृत योगावरती आपण ह्या सगळ्या सेवा करून आपल्याला महाराजांच्या म्हणणार नाही की महाराजांनी खूप द्यावं म्हणून तुम्ही सेवा करा, पण आपल्या घरामध्ये प्रसन्न वाटतं, नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते आणि आपल्याला समाधानी तितकंच भेटत असतं। उद्या गुरुपुष्य अमृत योगावरती आपण काही ना काही खरेदी करत असतो। कोणी सोने चांदीची खरेदी करतात, कोणी काही चांगल्या गोष्टींची खरेदी करत असतात किंवा कोणी काही एखादा धातू खरेदी करत असेल। पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही नक्कीच तांदूळ हे अक्षदा म्हणजे तांदूळ हे लक्ष्मी प्रतीक आहे किंवा मग लक्ष्मी मातेला प्रसन्न आहे, म्हणून तुम्ही नक्कीच उद्याच्या दिवशी तुम्हाला पावशर घेता आले किंवा अर्धा किलो तुम्हाला जितके तांदूळ घ्यायचे असतील तुम्ही उद्याच्या दिवसामध्ये
आवर्जून तांदूळ नक्कीच खरेदी करा. सगळ्यात उच्च कोटीची सेवा आहे. आपल्या घरामध्ये धान्य येईल आणि ही गुरुपुष्यामृत आज शेवटचा आहे. उद्या तुम्हाला काहीही शक्य नसेल तर तुम्ही नक्कीच घरामध्ये तांदूळ हा घेऊन या आणि नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो असेल तर अभिषेक करा. एक माळ शक्य असेल तर तुम्ही 11 माळ जप करा. पण मग तुमच्याकडे टाईम नसेल तर 1 माळ नक्की जप करा. स्वामीच्या सारामृत या ग्रंथाचं पूर्ण संक्षिप्त तुम्ही पूर्ण पठण करा. गुरुचरित्राचं तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पठण करू शकतात. गुरुचरित्रातील 14वा आणि 18वा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे. केंद्रात आवर्जून जा. तुम्हाला पिवळे खाण्याची केळी वगैरे असतात किंवा ह्या गोष्टी असतात, पिवळे लाडू, मोतीचूरचे लाडू, तुम्हाला कोणाला दान करता आले तर दान करा. गरिबांना द्यायचे असतील तर तुम्ही दानही करू शकतात. सगळ्यात उद्या महत्त्वाचा दिवस आहे आणि तुम्ही लक्ष्मीकारक तांदूळ ही घरामध्ये खरेदी करून आणा. खूप छान सेवा आहेत आणि नक्कीच तुम्ही आवर्जून उद्या गुरुवार असल्यामुळे नक्कीच ह्या सेवा करा आणि प्रत्येक गुरुवारही ह्या सेवा केल्या तरी चालणार आहे आणि ह्या सेवा केल्याने आपल्याला नक्कीच चांगलं फळ भेटत असतं आणि नक्कीच चांगल्या गोष्टी होत असतात. म्हणून आवर्जून ह्या सेवा करा. तर आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.